ज्ञानेश्वरी अध्याय 8 ब्रह्माक्षर निर्देश योग आणि त्यातला श्लोक क्रमांक 20 पर्यंत आपण आलो. पण त्यातली ओवी क्रमांक 176 पर्यंत आलो होतो. आता पुढच्या ओवी आपण या चिंतनाला घेऊया की जे चिंतन केल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती होते, परमात्म सुखाची प्राप्ती होते, आनंदाची प्राप्ती होते, शांतीची प्राप्ती होते. सुख समाधान हे माणसाच्या अंतःकरणामध्ये प्रवेशलं जातो आणि त्या सुखातून समाधानातून मनुष्य प्रपंचातलं जीवन जे दुःखमय आहे ते सुखमय करण्यासाठी आपल्याला भगवंताची भक्ती, ग्रंथांचं वाचन, ध्यान या सगळ्या आपल्याला ज्या करायच्या आहेत गोष्टी, त्यांच्या मागचा उद्दिष्ट एकच असतो की प्रत्येक माणसाला या प्रपंचामध्ये आतून सुख मिळालं पाहिजे, अंतरीच्या अंतरात्म्यातून आपल्याला सुख मिळालं पाहिजे. आणि ते सुख मिळण्यासाठी आपली प्रत्येक जीवाची खटाटोप चाललेली आहे. आता आपण ओवीकडे जाऊया. हे जे विश्वची होऊन असे परी विश्व पण नासिले न नासे, अक्षर पुसल्या न पुष्या अर्थू जैसा. ज्ञानोबा काय सांगतात? हे विश्वची होऊन असे म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये जे भरलेलं तत्व आहे, संपूर्ण विश्वामध्ये जे आत्मतत्व भरलेलं आहे, विश्व पण नासिले न नासे. संपूर्ण विश्वाचा जरी नाश झाला तरी त्या आत्मतत्वाचा, त्या अक्षर ब्रह्माचा कधीही नाश होत नाही. आणि ते ब्रह्म आपल्याला कसं आहे आपल्या आतमध्ये, आणि ते आपण आहोत, ते परब्रह्म आपण आहोत. आणि त्या परब्रह्माची ओळख सांगण्यासाठी संतांनी सगळी शास्त्र लिहिली आणि त्या शास्त्रांचं वाचन आपण गुरुमुखातून ऐकायला पाहिजे. स्वतः वाचन कराच, पण गुरुमुखातून ऐकायला पाहिजे. कारण गुरुच्या मुखातून एक एक अक्षर जे आहे ते वेदांसारखं बाहेर पडत असतो. प्रत्येक अक्षरामध्ये अर्थ आहे आणि तो अर्थ आपल्याला सातत्याने सापडला पाहिजे, गवसला पाहिजे आणि तो आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट व्हायला पाहिजे. आणि म्हणून ज्ञानोबा सांगतात की हे जे विश्वची होणे असे परी विश्व पण नासिले न नासे. या विश्वामध्ये ते व्यापक शक्ती, ते व्यापक चैतन्य भरलेलं आहे. पण या संपूर्ण विश्वाचा नाश झाला तरी त्या ब्रह्माक्षराचा नाश होत नाही. अक्षर पुसल्या न पुष्या अर्थू जैसा. जसं आपण एखाद्या पाटीवर लिहिलं की एखाद्या पाटीवर आपण लिहून टाकलं, आता पाट्या वगैरे राहिल्या नाहीत. आता काय करतात लोक, तर ह्या मोबाईलवर काय करतात, मेसेज पाठवतात. आणि त्या मेसेज पाठवलं एखाद्या माणसाला आपण की बाबा रे, प्रत्येक जी गोष्ट तुम्ही ह्या मोबाईलवर पाठवता ती मी प्रत्येक गोष्ट वाचतो आणि तिचा भावार्थ मी आतमध्ये घेतो. मग ते मेसेज जर या मोबाईलवरनं त्या माणसाने डिलीट करून टाकलं तरी पण त्या ओवीचा, त्या मेसेजचा भावार्थ आपल्या अंतःकरणामध्ये तसाच राहतो. तसं या संपूर्ण विश्वाचा जरी नाश झाला तरी त्या अक्षर ब्रह्माचा जो भाव आहे त्या भावाचा कधीही नाश होत नाही. म्हणून भावे विन देव न कळे निसंदेह. देव कसा आहे? देव भावरूपाने आहे आणि तो भाव प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तयार होण्यासाठी, कळण्यासाठी, त्या भावाचा पूर्णपणे आपल्याला बोध होण्याकरता, त्या भावाशी एकरूप होण्यासाठी संतांनी वाङ्मय लिहिलेलं आहे. आणि म्हणून तर लिहिले जे हे विश्वचे होणे असे, ते परब्रह्म कसा विश्वामध्ये व्यापक आहे आणि त्या व्यापक असलेले तत्व प्रत्येक वस्तूमध्ये ते परब्रह्म ओतप्रोत भरलेलं आहे.
म्हणून विश्वची होऊनी असे, विश्व पण नासले न नासे. संपूर्ण विश्वाचा नाश झाला तरी त्या परब्रह्माचा नाश होत नाही. अक्षर पुसल्या न पुसया अर्थ जायसा. जसा आता मी तुम्हाला सांगितला की आपण मोबाईलवर एखादा मेसेज पाठवला आणि आपण तो डिलीट करून टाकला, पण समोरच्यानी वाचल्यानंतर त्याच्याकडे जो भाव तयार होतो, तो भाव आयुष्यभर विसरू शकत नाही. तसं त्या परब्रह्माचं कधीही नाश होत नाही आणि त्याला अक्षर ब्रह्म असं म्हणतात. आता आपण पुढे जाऊया. पाहे पा तरंग तरी होत जात, परे तेथ उदक ते अखंड असत. तेवी भूता भावे न नाशता अविनाश जे. आता त्याने दृष्टांत दिला ज्ञानोबारांनी. ज्ञानोबारा काय सांगतात? पाहे पा तरंग तरी होत जात, म्हणजे पाण्यावर आलेल्या लाटा अखंड येतात जातात येतात जातात, संपूर्ण लाटा तयार होतात आणि त्या किनाऱ्याला येऊन काय करतात? थबकतात. म्हणजे किनाऱ्याला आले की त्यांचा त्या लाटांचा नाश होतो. मध्ये आपण बघितलं तर लाटा असतात, पण किनाऱ्याला आलं की त्यांचा नाश होतो. खरोखर नाश होतो का त्या लाटांचा? तर त्या लाटांचा नाश होत नाही. ज्ञानोबा सांगतात त्या पाण्यामध्येच विलीन होतात. त्या पाण्यामध्ये निर्माण झाल्या आणि त्या पाण्यामध्येच त्या विलीन झाल्या. म्हणजे लाटा आणि पाणी वेगळं आहे का? म्हणजे लाट जशी पाण्याला सोडून बाहेर जात नाही, तसं प्रत्येक जीव हा आत्मतत्वाला सोडून बाहेर जात नाही. सांगायचं काय? प्रत्येक जीवाकडं ते आत्मतत्व आहे आणि त्या आत्मतत्वाच्या बाहेर जीव जातच नाही. पण आपण त्या आत्मतत्वाला विसरलेलो आहो का? तर त्या आत्मतत्वावर आपल्या अंतःकरणामध्ये विषयांच्या लाटा आलेल्या आहेत, गुणांच्या लाटा आलेल्या आहेत, अहंकाराच्या लाटा आल्या आहेत. आणि म्हणून आपल्याला त्या परब्रह्म तत्वाकडे असलेलं जे सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य काय होतं? विषयांमध्ये वाटलं जातं. जे परब्रह्म तत्वाकडे सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याच्या जीवावर आपण काय करतो? विषयांकडे वळतो. जसं आता पाण्याला लाट आलेली आहे, हवा आहे म्हणून ती लाट आहे. हवा नसली तर पाणी शांत आहे. मागच्या वेळेला पण तुम्हाला सांगितलं मी ही गोष्ट की जोपर्यंत त्या पाण्यावरती वारा आहे तोपर्यंत तरंग आहेत, वारा नाही तर तरंग संपला. तसा आपल्या अंतःकरणावरती विषय आहेत, गुण आहेत, अहंकार आहे. कुठपर्यंत आहे? तर आपल्याकडे त्या अंतःकरणावर विषय आहेत, अहंकार आहे, त्रिगुण आहेत, तोपर्यंत आपण त्या आत्मतत्वाशी स्थिर होत नाही. आणि आपल्या अंतःकरणातले विषय गेले, आपल्या अंतःकरणातला अहंकार गेला, त्रिगुण गेले, तर आपण जागच्या जागेवर परब्रह्मच आहोत. जसं त्या वाऱ्यामुळे लाट निर्माण झाली, तसं विषयांमुळे आपल्याकडे आपण परब्रह्म तत्वापासून वेगळे झालो. म्हणजे त्याचं सुख आपल्याला मिळत नाही का? तर विषयांच्या सुखाकडे माणूस धावतो. पाहे पा तरंग तरी होत जात, परे तेथ उदक ते अखंड ते असत. तरंग होतात पण तिथे उदक म्हणजे पाणी, अखंड पाणी आहेच तिथे. तेवी भूतभावी न नाशत अविनाश जे. त्याप्रमाणे भूत नाहीशी झाली, भूते नाही तशी झाली. म्हणजे पंचमहाभूते जरी आपल्यातून निघून गेली तरी परमात्मा जागच्या जागेवर आहेच. तो येत नाही, जात नाही. तो असतच असे सर्व काळ. मग आपण पाण्यावरल्या लाटा ज्या आहेत त्या लाटांकडे लक्ष देण्यापेक्षा आपण कोणाकडे लक्ष द्यायला पाहिजे? त्या पाण्याकडं. जसा पाणी कसा संपूर्ण व्यापक आहे पाणी, तसा आपला परमात्मा व्यापक आहे. पण त्या व्यापक असलेल्या परमात्म्यापासून आपल्याला दूर नेणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते विषय आहेत. आणि
गुण आहेत आणि त्या गुणांच्या पलीकडे तो परमात्मा आहे. विषयांच्या पलीकडे, मनाच्या पलीकडे तो परमात्मा आहे. गुणांच्या पलीकडे परमात्मा आहे. मग आपल्याला त्या परमात्म्याची जर अनुभूती घ्यायची असेल तर गुणातीत व्हायला पाहिजे, देहातीत व्हायला पाहिजे आणि आपल्याकडे अहंकार नसला पाहिजे. ना तरी आटती अलंकारी. आता दुसरा दृष्टांत दिला ज्ञानोबारांनी. ना तरी आटती अलंकारी, नाटते कनक असे जयापरी, तेवी मर्तीये जीवाकारी अमर जे आहे. आता त्यांनी सोन्याचा दृष्टांत दिला. ना तरी आटती अलंकारी. जसे सोन्याचे अलंकार आहेत, कशापासून तयार झाले आहेत? सोन्यापासून तयार झालेत. म्हणजे सोन्याच्या लगडीपासून तयार झालेले आहेत. सोन्याच्या गाडकी मडकी कशातून तयार होतात? हो, मातीतून तयार होतात. पण मडकी जरी, मडक्यांचा आकार जरी गेला, मडकी जरी तुटली फुटली तरी शेवटीला माती जागेवरच आहे. हो, तसं आपल्या अनेक आकाराचे जरी अलंकार जरी धारण केले, तयार झाले, तरी त्यांना आपण वितळवलं सोनाराकडे तरी त्याची लगड तयार होते. मग त्या अलंकारामधला सोना कुठे जातो का? नाही जात. त्या गाडक्या मडक्यातली माती कुठे जाते का? माती जागेवरच आहे, पण त्या मातीला आकार दिलेला आहे. तसं सोनं जागेवरच आहे, तसं परब्रह्म जागेवरच आहे, कुठे जात नाही. पण त्या परब्रह्म तत्वातून जे जे आकाराला आलेला आहे त्याचा नाश होतो. नाश कसला होतो? आकाराचा नाश होतो. निराकार तसंच आहे. निराकार येत नाही, जात नाही, पण आकार त्याच्यावरती आलेला आकार काय करतो? आकार येतो जातो, आकार येतो जातो. उपजे ते नाशे, तेवी मायावशी दिसे. लिहिले गेले सर आपल्या दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगतात. उपजे ते नाशे, ते मायावशी दिसे. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशी. सरळ लिहिले बघा, दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलंय. माऊलीने दुसऱ्या अध्यायापासून सुरुवातच केलेली सांगायला. आपल्याला आत्मज्ञानाची सुरुवात दुसऱ्या अध्यायापासूनच सांगितलेली आहे. आणि सगळ्याचा नाश होणार आहे. परंतु जे आत्मतत्व आपल्याला चालवणार आहे, जे चालवतं प्रत्येक जीवाला, संपूर्ण सृष्टीला, संपूर्ण ब्रह्मांडाला चालवणार असं व्यापक तत्व आहे, त्याचा नाश कधीच होत नाही. आणि हेच ज्ञानोबारांना परत 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 सांगायचं आहे. पण आपल्या डोक्यात ते घुसलं पाहिजे ना. ना तरी आटती अलंकारी. अलंकार काय होतात? आटवले जातात. अलंकाराचं काय होतो? वितळले जातात. नाटते कनक असे जयापरी. परंतु त्यामध्ये असलेला जो कनक म्हणजे जो सोना आहे, त्या सोना कुठेही जात नाही. तेवी मर्तीये जीवाकारी अमर जे आहे. तसा आपल्याला देह सोडून गेला तरी त्या देहामध्ये असलेले जे आत्मतत्व आहे ते अमर आहे, त्याचा कधीही नाश होत नाही. सोप्या भाषेत सांगितले बरं का ज्ञानोबारांनी. आणि आपल्याला हे प्रत्येकाने हे ज्ञान घ्यायला पाहिजे. आपण जे काय करतो, जे काय आपण चुकीच्या दिशेला चाललो आहे की योग्य दिशेला चाललो आहे, ह्याचा आपला बोध घ्यायला पाहिजे. आपण बोध घ्यायला पाहिजे. आपण पूजा करायची का त्या परमात्मा तत्वाशी एकरूप व्हायचं का अनेक तीर्थांना भटकत राहायचं, हे आपल्या हातात आहे. म्हणून गुरु काय करतात? तर गुरु सांगतात की अरे बाबा, परब्रह्म ते सकळान परते, तयास पाहता आपणच परब्रह्म आहोत. पण हे केले अनुभव मते, हे कळे अनुभव मते, सद्गुरु केली या. म्हणून सद्गुरु करा, अनुभव घ्या. ज्या आत्मतत्वाचा कधीच नाश होत नाही, जे येत नाही जात नाही, ते आत्मतत्व आपल्याकडेच आहे. आणि आपण त्याला सोडून त्याच्याच शक्तीवर आपण सगळं काय कार्य करतो. पण त्यालाच विसरले. आपण त्यालाच विसरले. हो, कलियुगामध्ये कळी प्रबल झालेला आहे आणि त्यांनी काय केलंय? विषयांना ताब्यात घेतलंय. म्हणजे माणसाचा देहच ताब्यात घेतलाय त्यांनी, मायेलाच ताब्यात घेतलेला आहे. आणि माया काय करते? माया आपल्याला सगळीकडे फिरवते, घरा 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 घरा.
पण त्या मायेच्या कचाट्यातून आपल्याला सुटायचं असेल तर एकच उपाय आहे, म्हणजे गुरुला शरण जायला पाहिजे. हे कळे अनुभव मते सद्गुरु केली या, म्हणजे आपल्याला अनुभव येते कधी सद्गुरु केला तर. म्हणून संतांची शरण गेल्या विन न कळे नाम. नाम कळत नाही संतांना शरण गेल्याशिवाय. म्हणून संतांना शरण जायला पाहिजे. जगामध्ये भरपूर लोक भक्ती करतात. कोण भक्ती करत नाही मला सांगा? सगळेच भक्ती करतात. हो, अगदी अज्ञानी जीव सगळेच भक्ती करतात. पण गुरुला शरण जाऊन जो भक्ती करतो, कारण गुरु काय करतात तर गुरु आपल्या आत्मतत्वाची आपल्याला ओळख करून देतात, आपल्याच आत्मतत्वाची. आणि एकदा का त्या आत्मतत्वाची ओळख झाली का आपण सुटलो. आत्मबोध ब्रह्मबोध व्हायला पाहिजे. म्हणून ब्रह्मापेक्षा ब्रह्मज्ञान श्रेष्ठ आहे, आत्म्यापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. आणि हे माणसांच्या लक्षात येत नाही. सगळ्या पूजा अर्चा करत बसल्यात लोक. करू नये का? ज्याला नाही कळत त्यांनी करा, पण एकदा गुरु केल्यानंतर आपणच आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन त्याचं अखंड भजन कसं करता येईल. भजनानंदामध्ये जाण्यासाठी हा मार्ग संपूर्ण संतांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे आणि आपण त्या मार्गाचा अवलंबन करायला पाहिजे. किंवा अलंकार आटल्यावर सोने जसे आटले जात नाही, त्याप्रमाणे मरण पावणारे शरीरच जे अमर आहे. काय लिहिलंय? मरण पावणारे शरीरांत जे अमर आहे, म्हणजे ह्या मर्त्य शरीरामध्ये ते अमर आहे, ते आत्मतत्व अमर आहे, ते येत नाही जात नाही. आणि म्हणून प्रत्येकाने आपली काय करायला पाहिजे? आपली निष्ठा सद्गुरूंवर वाढवायला पाहिजे. कारण सद्गुरू बोधातून आपल्याला हे सर्व काय कळतं. जोपर्यंत बोध नाही, बोध म्हणजे काय की ते परब्रह्म मीच आहे, जो मला चालवणारं जे चैतन्य आहे ते चैतन्य, ते तत्व रूपाने माझ्याकडे आहे आणि ते आहे तोपर्यंत मी आहे आणि ते चैतन्यच मी आहे, असा दृढ भाव सद्गुरू करून देतात. आणि म्हणून त्यांना सद्गुरू म्हणतात. काय म्हणतात? त्यांना सद्गुरू म्हणतात. आणि म्हणून का नामदेवराय काय बोलले? श्री गुरु नायके पूर्ण कृपा केली आणि निज वस्तू दाविली माझी, माझीच वस्तू मला दाखवली. बघा किती संतांचे बोल कसे आहेत बघा, सगळे अनुभवाचे बोल आहेत. आता उभी क्रमांक आपण 179 जाऊया. काय म्हणतात बघा? जया ते अव्यक्त म्हणो ये कोडे, म्हणता स्तुती हे ऐसे नावडे, जे मनबुद्धी न सापडे म्हणून या. जया ते अव्यक्त म्हणो ये कोडे, ज्याला कौतुकाने अव्यक्त म्हटले असता त्याची स्तुती केली असे वाटत नाही, जे मन व बुद्धी यांना सापडत नाही. आताच मी तुम्हाला सांगितलं की मनाच्या आणि बुद्धीच्या पलीकडचा ठेवाया. म्हणून ज्ञानोबारा 90 अध्यायामध्ये सांगतात, तू मन बुद्धी साचेशी माझ्या स्वरूप अर्पीशी, तेने मातेची गा पावशी ही माझी भाक. शपथ घेऊन सांगतो अर्जुना तू मन बुद्धी साचेशी, तुझं मन आणि बुद्धी मला अर्पण कर. माझ्या स्वरूपा अर्पीशी म्हणजे माझ्या स्वरूपाला अर्पण कर, म्हणजे मला अर्पण कर. तुझं मन आणि तुझी बुद्धी मला देऊन टाक. त्याने मातीची गा पावशी माझी भाग, त्याने तू माझ्या स्वरूपाला येशील 100%. मी तुला शपथ घेऊन सांगतो अर्जुना, भगवंतानी कितीतरी वेळा शपथ घेतलेली आहे. गळ्याला हात लावून शपथ घेतलेली भगवंतानी. बघ बाबा अर्जुना, मी जे काय सांगतो ते खरं आहे, तू विश्वास ठेव. तसं श्रीगुरु जे काय सांगतात ते खरं आहे, पण आपला विश्वास बसत नाही श्रीगुरूंच्या वचनावर. का बसत नाही? तर आपल्या अंतःकरणाचा भाव तसा होत नाही. आपल्या अंतःकरणावर अनेक जन्माचं पाप साठलेलं आहे, अनेक जन्माचं अज्ञान आपल्याकडं आहे.
आणि ते अज्ञान निघत नाही. अज्ञान निघण्यासाठी तेवढ्या तोडीचं भजन आपल्याला व्हायला पाहिजे, तेवढ्या तोडीचं. जसं द्वैतात तुम्हाला सांगतो, एखाद्या माणसाला 50 किलो वजन उचलायचं असेल आणि उचलणाऱ्या माणसाचं वजन जर 30 किलो असेल तर तो उचलेल का 50 किलोची गोण? नाही उचलणार. मग त्याला काय पाहिजे? त्याला 100 किलो, 150 किलो, 125 किलोवाला माणूस पाहिजे का तो सहज गोण उचलतो, सहज गोण उचलतो. तसं परमार्थामध्ये आहे. तुमच्या अनेक जन्माची पापं, मनुष्याच्या अनेक जन्माची पापं आपल्या अंतःकरणावरती आहेत. आणि म्हणून जर आपण भजन तेवढ्या तोडीचं केलं, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, आणि जर आपल्या अंतःकरणावरती आलेलं मल विक्षेप आवरण घालवायचं असेल आणि जर आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताचं भजन सातत्याने केलं 8 वर्ष, 10 वर्ष, का आपल्या अंतःकरणामध्ये त्या भजनाच्या माध्यमातून पुण्याई जमा होते. आणि पुण्य उदयाला आलं, पुण्याई तुमच्या अंतःकरणामध्ये पुण्य उदयाला आलं, भजन तुमचं सातत्याने सुरू राहील. आणि भजन तुमचं चालू राहिलं, नामस्मरण चालू राहिलं, तर नामस्मरणाच्या माध्यमातून अंतःकरण शुद्ध होतो. आणि अंतःकरण शुद्ध झालं की आपल्याला कुठं जायची गरज नाही. आपल्या आतमध्ये असलेलं परमात्म तत्व आपल्याला स्पष्टपणे अनुभवायला येतं, स्पष्टपणे अनुभवायला येतो. आणि अनुभव हे काय आहे? अनुभव हेच ब्रह्म आहे. 14 ब्रह्मापैकी अनुभव ब्रह्म आहे. आणि ते अनुभव आपल्याला येतो. आणि एकदा का ते अनुभव आपल्याला आलं का आपलं सातत्याने चिंतन होतं, चिंतन, ग्रंथांचा अर्थ करतो, ध्यान लागतो, प्रपंचातून आपला लक्ष हलवलं कमी होतो. आणि आपल्या सगळ्या प्रकारच्या भोगातून आपण मुक्त होतो. तैसे भोगातून निघता चित्त माझं माझी रिगता, हळूहळू पंडू सुता मीच होशी. अरे देव, अरे अर्जुना तू मीच होशी, देव होशी तू. तैसे भोगातून निघता चित्त माझं माझी रिगता. संपूर्ण भोगातून माणूस मोकळा होतो. चित्त माझं माझी रिगता. त्या चित्तामध्ये अखंड भगवंताचं नामस्मरण चालू होतं. हळूहळू पंडू सुता. अरे अर्जुना मीच होशी, तू देव होशी, देव. आणि देव होण्याची लक्षणं आहेत सगळी. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर प्रत्यक्ष माणूस काय होतो? देवच होतो, देव. आणि म्हणून तुकोबाराय काय म्हटलं? देव भावायशी गेलो आणि देवच होऊन ठेलो. आणि ते आत्मतत्व जे आहे ते मनाला, बुद्धीला सापडत नाही असं ज्ञानोबाराय सांगतात. मनाच्या पलीकडे जायला लागेल आपल्याला. मग आपलं भजन किती जोरात पाहिजे बघा, आपलं ध्यान किती ताकदीचं पाहिजे आपल्याकडे. जेवढं जेवढं जवळ करी माझी भक्ती, तव तवा विद्या निवृत्ती. जेणे माझ्या स्वरूपाची प्राप्ती, ते श्रुती वेदार्थी अतर्क्य. नाथबाबा सांगतात एकनाथी भागवतमध्ये, जवळ करी माझी भक्ती, जसं माझं नामस्मरण वाढेल, तव तवा विद्या निवृत्ती. अज्ञानाचा नाश होईल. अज्ञानाचा नाश करणारा एकमेव साधन आपलं भजन आहे. आपल्याला दिलेलं श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी, पांडुरंग देवेकर बाबांनी दिलेलं आपल्याला काय आहे? ते नाम आहे. त्या नामाचं जेवढं तुमचं चिंतन होईल अखंड, नखशिखांत तुमच्या नाम जेव्हा येईल तेव्हा तुमच्याकडे असलेला अज्ञान आपोआप पडून जाईल. जवळ करी माझी भक्ती, तव तवा विद्या निवृत्ती. बघा, अज्ञानापासून निवृत्त होतो माणूस. जेणे माझ्या स्वरूपाची प्राप्ती. बघा काय सांगतात? माझ्या आत्मस्वरूपाची प्राप्ती तुम्हाला होईल त्या भजनानंदातून. श्रुती वेदांती अतर्क्य, म्हणजे श्रुती नाही कळलं नाही, जे वेदांनाही कळलं नाही, जे वेदांनाही सापडलं नाही, ते तुम्हाला भजनातून मिळेल. श्री गुरूंनी दिलेल्या त्या साधनेतून, त्या भजनातून, त्या नामातून मिळेल. म्हणून वेदांनाही नाही कळला अंत पार ह्याचा, कानडा राजा पंढरीचा. बघा, तो पंढरीचा राजा वेदांना पण सापडला नाही.
पण तो त्या साधकाला, त्या गुरूंच्या साधकाला साधनेतून, त्या भजनानंदातून सापडतो, 100% सापडतो, अनुभव येतो माणसाला. आणि जगामध्ये ब्रह्म दिशे उघडे, सगळीकडे त्याला ब्रह्म दिसायला लागतो. आणि ही अंतःकरणाची स्थिती आहे बरं का. कृष्ण परमात्मा म्हणजे काय? कृष्ण परमात्मा म्हणजे आपल्या अंतःकरणीचा भाव हो, दुसरं काय नाही. आणि म्हणून त्या गोपिकेंना कृष्ण कृष्ण कृष्ण, गोविंद घ्या, कोणी गोपाल घ्या, अशा सातत्याने त्या बडबड करायच्या. का? कारण त्यांच्या अंतःकरणीचा भाव कृष्णमय झाला होता. म्हणून कृष्ण म्हणजे काय? कृष्ण म्हणजे तुमच्या अंतःकरणीचा भाव. भावे विन देव न कळे निसंदेह. आपला भाव तसा व्हायला पाहिजे हो. आणि भावासाठी खूप मेहनत आहे बरं का. भावासाठी खूप मेहनत आहे. आणि ती मेहनत आपण घेतली तरच आपल्याला हे ज्ञान कळेल. ज्याला कौतुकाने अव्यक्त म्हटले असता, त्याची स्तुती केली असे वाटत नाही. कारण जे मन बुद्धी यांना सापडत नाही. मनाच्या आणि बुद्धीच्या पलीकडे ते परब्रह्म तत्व भरलेलं आहे. आणि आकार आलिया जयाचे निराकरण नवचे. आणि तो परब्रह्म आकाराला आला तरी त्याचं निराकरण पण जात नाही. निराकार जात नाही त्याचं. आता त्या दिवशी त्या कीर्तनकारांनी सांगितला, श्रीपाद बाबा जरी आकाराला आले, ज्ञानोबारायाला जरी आकाराला आले, संत जरी आकाराला आले, तरी त्यांचा निराकारपणा गेलेला नव्हता. जरी ते गुणामध्ये आले तरी ते निर्गुण तत्वामध्येच एकरूप झालेले होते. म्हणून व्यक्त अव्यक्त एकू गोविंदुरे. व्यक्त जरी आले होऊन ते अव्यक्तातून व्यक्तामध्ये आले, सगुण निर्गुणातून सगुणामध्ये येतात. संत येतात ते निर्गुणातून सगुणामध्ये येतात. सगुण रूप धारण करून आपल्यासाठी येतात. आपल्यासाठी म्हणजे प्रत्येक जड जीवाचा उद्धार करण्यासाठी येत असतात. ते संतांना प्रत्यक्ष भगवंत काय करतो? अवतार घेऊन येतात तो संत. पाठी येणे महर्षी आले, साधकाचे सिद्ध झाले. साधक होते आपल्यासारखे ते. श्रीपाद बाबा साधक होता. ज्यांना आपण देव समजतो तो राम पण साधक होता वसिष्ठांचा. प्रत्यक्ष भगवान परमात्मा, कृष्ण परमात्मा संदीपन ऋषींचा साधक होता. तसे आपण साधक आहोत. पण आपली सहांची धक गेल्यानंतर आपणच परब्रह्म आहोत. आपणच देव आहोत बरं का. आपणच परब्रह्म आहोत. पण आपल्याकडे असलेलं जे मळ विक्षेप आवरण, आपल्याकडे असलेले विषय, आपला अंतःकरण जो मलिनता आलेली आहे, त्या मलिनता शुद्ध करण्यासाठी आपल्याला जो प्रबोधाचं चिंतन दिलेलं आहे, अनुग्रहाचं चिंतन दिलेलं आहे, ते सातत्याने करत राहायला पाहिजे. आणि आकार आलिया जायचे निराकार पन्नवाचे. आकार लोपे न विसंचे नित्यता गा. आकार जरी गेला तरी तो नित्य आहे. नित्य निरंतर. भगवंत कसा आहे? नित्य आहे, निरंतर आहे. त्याचा आकार पण जरी गेला. आता संत बघा आकाराला आले आणि निराकारातून आकाराला आले आणि परत आकारातून निराकारामध्ये गेले. म्हणजे त्यांना देहाचा काही घेणं देणंच नव्हतं. देह जावो अथवा राहो, पण पांडुरंगे दृढ भाव होता त्यांचा. आणि म्हणून ते पांडुरंग झाले. देव म्हणता देवची होई, राम म्हणता रामची होईजे. राम म्हणता म्हणता ते राम झाले हो. राम म्हणता रामची होईजे. आणि यज्ञ पावला पावले म्हणजे अखंड त्यांचा नाम यज्ञ अखंड चालू होता. आणि म्हणून राम म्हणता 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 ते प्रत्यक्ष रामच झाले. जे आकार आले असताही ज्यांचे निराकार पण जात नाही. आकाराला आले ते. साधू संत कसे आले? देह धारण करून आले. पण ते कसे आले? तर त्या निर्गुण तत्वातून आले. त्या निराकारातून आकाराला आले. म्हणून त्यांनी काय सांगितलंय की व्यक्त अव्यक्त एक निभ्रांत रे भक्ती जाणी व्यक्त अव्यक्त योगे.
म्हणजे अव्यक्त स्वरूपाला आपल्याला जायचं असेल तर योगिक क्रिया करावी लागेल. जे आपल्याला दिलेले बाबांनी ती योगिक क्रिया केल्याशिवाय हे ज्ञान प्राप्त होणार. भक्ती आणि जे व्यक्त अव्यक्त योगे अव्यक्त अव्यक्त एक निभ्रांत रे. भक्ती आणि जे व्यक्त म्हणजे भक्ती करण्यासाठी व्यक्त स्वरूप घेऊन आले, पण अव्यक्त योगे पण जे निराकार स्वरूप आहे, अव्यक्त स्वरूप आहे, ते अव्यक्त स्वरूप आपल्याला प्राप्त करायचं असेल तर योगे म्हणजे त्या परब्रह्म तत्वाशी योगे म्हणजे एकरूप व्हावं लागेल. जे आपल्याला दिलेली प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं असं आपल्याला अनुभव येणार आहे. म्हणून अक्षर जे म्हणजे तेवीची म्हणती बौद्धुजे उपजे. आता इथे संपूर्ण या ग्रंथाचा या 8व्या अध्यायाला जे नाव दिलेलं आहे ज्ञानोबरायांनी अक्षर ब्रह्मनाम, त्याचा निवाडा इथं केलेला आहे ज्ञानोबरायांनी. ज्ञानोबराय काय सांगतात, म्हणून अक्षर जे म्हणजे तेवीची म्हणता बोधुही उपजे. दया परवता पैसून देखिजे या नाम परमगती. इथे या अध्यायाचा जो नाव ठेवलेला आहे त्या नामाचं स्पष्टीकरण केलेलं आहे. म्हणून ज्याला अक्षर म्हणजे नाश न पावणारा म्हणतात, त्याचा अक्षर म्हणण्यातच बोध उत्पन्न होतो. अक्षर म्हणजे ज्याचा कधीच नाश होत नाही आणि ते परब्रह्म तत्व आपणच आहोत. ते परब्रह्म ते सकळांपरते तयास पाहता आपणच, ते आपणच परब्रह्म आहोत. परब्रह्म कोण आहोत? आपणच आहोत. आणि म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये लिहिले की नाही, उपजे ते नाशे ते माया वशे दिशे. एरवी वस्तू तत्वता ते अविनाशाची आपल्याकडे असलेली वस्तू जी आहे, आपल्याकडे असलेला अंतरात्मा जो आहे तो अविनाशी आहे, त्याचा कधीच नाश होत नाही. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशी. ज्ञानोबरा दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतात, बघा तुम्हाला तुमचा भ्रम सगळा काढून टाकलेला आहे ज्ञानोबरांनी आणि तुम्हाला परब्रह्म तत्वाशी एकरूप केलेला आहे. पण आपण काय करतो, ऐकतो आणि इकडे सोडून देतो. नळी फुंकलीच होणार आहे आणि इकडून तिकडून गेले वारे, अशी परिस्थिती आपली. तर प्रत्येक ओवीचा अर्थ घ्या. म्हणून अक्षर जे म्हणजे तेवीची म्हणता बोधही उपजे. म्हणून अक्षर ब्रह्म जे आहे त्याचा कधीच नाश होत नाही, असं ह्या 8व्या अध्यायाच्या दिलेल्या नावातून अध्यायाला नाव दिलेलं की नाही, ब्रह्म अक्षर निर्देश योग किंवा अक्षर ब्रह्म योग, की ज्या परब्रह्म तत्वाचा कधीच नाश होत नाही. आणि तो योग आपल्याला या मनुष्य देहाला येऊनच आपल्याला तो योग आपल्याला मिळवता येतो. योग म्हणजे काय, त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होणं, म्हणजे त्या भगवंताशी जोडणं. त्या भगवंताचं भजन करता करता आपल्याला ध्येय ठेवता येणं, त्याला योग म्हणतात. योग कशाला म्हणतात, त्या परब्रह्म तत्वाचं भजन करता 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 आपल्याला ध्येय ठेवता यायला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला का झाकल्या घटीचा दिवा नेणी जे काय झाले केव्हा, या रीती पांडवा जो देह ठेवी तो केवळ परब्रह्म तया परमपुरुषा ऐसे नाम, तो माझे निजधाम होऊन ठाके. माझ्या निजधामाला येतो तो माणूस, असं ज्ञानोबा सांगतात तिथे. कारण ते अक्षर ब्रह्म आहे, ते कधीच नाश होत नाही. आपल्याकडे असलेल्या आत्मतत्वाचा नाश होत नाही. आणि कर्माप्रमाणे आपल्याला परत जन्म घ्यावा लागतो. आपले कर्म जर वाईट असतील तर परत आपल्याला अधोगतीकडे जावं लागतो. म्हणून माणसाने चांगले कर्म करायचे, चांगले विचार ठेवायचे. जे जे आपल्या वाट्याला कर्म आलेले आहे ते आपल्याला भगवंताच्या नामातून करता यायला पाहिजे. तरी उचित कर्मे आघवी तू आचरुणी मजा अर्पावी, परिचित्त वृत्ती विनासावी आत्मस्वरूपी. ज्ञानोबा सांगतात याच्यामध्ये, तरी उचित कर्मे आघवी, सर्व उच्च चांगल्या प्रकारची कर्म कर. तू आचरुणी मजा अर्पावी, आणि त्या कर्माचं आचरण कर. आणि काय कर, मला अर्पण कर, तुझ्याकडे ठेवू नको, नाहीतर तुला काय होईल, अहंकार होईल. आणि अहंकार झाला
तुकाराम महाराज म्हणतो अहंकाराने नाडला तुका म्हणे वाया गेला. कुठल्याही गोष्टीचा माणसाला अहंकार होतो लवकर. पैशाचा असो, संपत्तीचा असो, रूपाचा असो, साधनेचा असो, ज्ञानाचा असो, प्रत्येक गोष्टीचा माणसाला अहंकार होतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की उचित कर्मे आघवी सर्व प्रकारची कर्मे कर, पण मला अर्पण कर, नाही तर तुझ्याकडे ठेवू नको, तुला गर्व होईल. परिचित्त वृत्ती विनासावी आत्मस्वरूपी. परंतु तुझं चित्त आहे ते काय कर, तुझ्या आत्मतत्वाशी म्हणजे आत्म्यामध्ये असलेल्या भजनाशी एकरूप कर. संपला विषय. साधा विषय सांगितलं, सोपा मंत्र आम्हा सांगितला, सोपे वर्म आम्हा सांगितले संतांनी आम्हाला सोपं वर्म सांगितलंय. पूजा करताना म्हणजे जेवताना, उठताना, झोपताना, खाताना, पिताना भगवंत म्हणतो माझं नामस्मरण कर. हे सोपं वर्म आहे. पण ते नामस्मरण ओरिजिनल असलं पाहिजे आणि त्यासाठी आधी अनादी काळचं असलं पाहिजे की जे संतांकडे होतं. आणि म्हणून त्यांनी सांगितले ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे. संतांना भजला पाहिजे, संतांची सेवा केली पाहिजे, संतांचे पाय धरले पाहिजे. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देत असे ग्वाही. वेद पण ते सांगतात, अरे बाबा तुला ज्ञान पाहिजे ना परमात्म्याचं, तर तुला संतांना शरण जावं लागेल. प्रत्येक माणसाला म्हणून ज्याला अक्षर म्हणजे नाश न पावणारे म्हणतात, त्याचा अक्षर म्हणण्यातच बोध उत्पन्न होतो. त्याच्या पलीकडे कशाचाही विस्तार दिसत नाही आणि याचेच नाव परमगती. बघा काय सांगितले, जया परोते पैसू न देखीजे या नाम परमगती. परमगती कशाला म्हणतात? परमगती कशाला म्हणतात की त्याच्यानंतर काहीच नाही. जिथून आपण आलोय तिथे आपण जातो, जेथून हे प्रगटे आणि जेथे जाऊन आते ते ज्ञान झाली पिटे. भ्रांती अज्ञानाची संत रामदास सांगतात. ज्या आत्मतत्वातून आपण आलोय, ज्या परमात्म तत्वातून आपण आलोय, त्या परमात्म तत्वाशी भजन करता करता एकरूप झालो. देहाचा विसर पडला पूर्ण आणि आपण मूळ तत्वामध्ये आपण विलीन झालो. का झाकली या घटीचा दिवा, नेहमी जे काय झाले केव्हा. एखादा दिवा त्या घटाखाली आपण झाकला, तो कधी विसतो आपल्याला माहीत पडतो का? तसा आपल्याला देह ठेवता आलं तर आपण परब्रह्म झालो. तो केवळ परब्रह्म तया परमपुरुषाचे नाम, तो माझे निजधाम भुवनी ठाके. तो माझ्या निजधामाला येतो. भगवंत सांगतो कृष्ण याला, भगवंत सांगतो अर्जुनाला. म्हणजे आपल्याला सांगितलं बरं का भगवंताने. म्हणून प्रत्येकाने जातीने लक्ष घाला, ध्यान करा. आम्ही इथून तुम्हाला घसा फोडून का सांगतो, हे जे लिहिलंय ना तेच आपल्याला तसंच्या तसं व्हायला पाहिजे. अगदी तस्सूभर पण त्याच्यामध्ये फरक नाही व्हायला पाहिजे. आणि म्हणून ग्रंथांचं वाचन करा. त्याच्या पलीकडे कशाचाही विस्तार दिसत नाही. म्हणजे एका परब्रह्म तत्वाला सोडून जे करशी आणि काही नामापरते तत्व नाही. हाकारुनी सांगे तुका, अरे नाम घेता राहू नका. किती स्पष्ट सांगितले, जे करशी आणि काही नामापरते तत्व नाही. शेवटची स्थिती आहे नाम. म्हणून हरी आला हता मग काय भय चिंता. तुका म्हणे हरी काही उरून देवरी. काही आपल्या अंतकरणामध्ये काहीच राहत नाही, कुठलाच भाव आपल्याकडे राहत नाही. एक आत्मतत्व सोडून दुसरा कोणताही विषयांचा भाव आपल्याकडे राहत नाही. तुका म्हणे हरी काही उरून देवरी. झाला सफल व्यापार. तुकाराम महाराज सांगतात की ह्या मनुष्य देहाला येऊन माझा व्यापार सफल झाला. व्यापार म्हणजे कुठला? व्यापार म्हणजे तुकोबाराने व्यापार केला तो का? शेंगा विकायचा, भाजी विकायचा, जे काय ते विकायचा, तो व्यापार केला. तो व्यापार का? तो व्यापार नाही सांगितला. झाला सफल व्यापार म्हणजे हरिनामाचा व्यापार सफल झाला. म्हणजे त्या परमगतीला मी गेलो सांगतात तुकोबाराया.
तुम्हाला आम्हाला सावध केलं बरं का. झाला सफल व्यापार, तुका म्हणे हरी काही वरून देवरी. तुकाराम महाराज सांगतात, हरी आला हाता मग काय भय चिंता. तो हातात आपल्या येतो हरी, आणि एकदा का आपल्या हातात तो हरी आला का आपलं निरंतर अखंड चिंतन विठोबाचं आपलं चालू होतं. परी आघावा ही देहपुरी आहे निजे लियायचे परी, जे व्यापारू करवी ना करी म्हणून या. परंतु ते या शरीरात व्यापून राहिलेले असून झोपल्याप्रमाणे आहे. ते आत्मतत्व कसं आहे बरं का. ते आत्मतत्व शाश्वत आहे, परम आहे, की ज्याचा कधीच नाश होत नाही. पण अरे अर्जुना, ते झोपलेलं आहे तुझ्या शरीरामध्ये. कुंडलिनी आहे ती सुप्त अवस्थेमध्ये आहे. तिला उठव, जागी कर. ती जोपर्यंत जागी होऊन वरच्या दिशेला येत नाही ब्रह्मरंध्राकडे, तोपर्यंत आपल्याकडे अज्ञान आहे. आणि ती कुंडलिनी जागृत करण्यासाठी आपले श्रीपाद बाबा रामदास बाबा हे प्रत्यक्ष अवतार धारण करून आले. म्हणून अवतारिक संत आहे ते. त्यांच्या कार्यासाठी ते आले आणि कार्य संपले आणि निघून गेले. म्हणून संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद दे तसे ग्वाही. वेद पण ते सांगतात की आम्ही नकळे नकळे नेती नेती, ऐसे बोलत असे वेद श्रुती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे सांगतात नकळे नकळे नेती नेती. कळत नाही आम्हाला, पण कळत नाही कळत नाही असं सांगतात. ऐसे बोलत असे वेद श्रुती. आणि थकल्या. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे, 1000 मुखांचा शेष पण थकला. बघा 1000 मुखांचा शेषाला पण वर्णन करता आलं नाही. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांना वर्णन करता आलं नाही. आणि ते आपल्याला सहज आहे श्रीपाद बाबांच्या कृपेने. बघा काहीतरी समजून घ्या काय म्हणतात ते आम्ही इथून तुम्हाला. श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवकर बाबा, ह्या बाबांच्या कृपेने आपल्याला ते सहज आहे. आणि आपण त्या शास्त्राच्या मागे लागण्यापेक्षा आपण आधी ते प्रगट करून घ्या. प्रगट गुह्य बोले आणि विश्व ब्रह्मची केले. प्रगट आहे, गुह्य आहे, आणि याचा आपल्याला अनुभूती येते बरं का एरवी. बरं, परंतु ते शरीरात व्यापून असून राहिलेले असून झोपल्याप्रमाणे आहे. का की ते व्यापार करवित नाही व करतही नाही. ते परब्रह्म कसं आहे, शरीरामध्ये सुप्त अवस्थेमध्ये आहे, पण तेच संपूर्ण आपल्या शरीराला चेतना देते. आणि ते काही करत नाही आणि करवित नाही. आपल्याकडनं करूनही घेत नाही आणि ते करतही नाही. म्हणजे ते काय असेल, ते परब्रह्म तत्व आहे. म्हणून ते मनाला बुद्धीला कळत नाही. आपल्याला मनाला बुद्धीला का कळत नाही, कारण ते काहीच करत नाही. परब्रह्म काहीही करत नाही. आता तुम्हाला दृष्टांत देतो थोडक्यात. आता सूर्य आहे, सूर्य उगवला. सूर्य काय करतो, उगवतो. मग सूर्य सगळी कामं करतो का आपली? नाही, काही करत नाही सूर्य फक्त प्रकाश द्यायचं काम करतो. आणि मग लोक लवकर उठतात आणि सगळी घरातली कामं, कोणी नोकरी धंदा उद्योग धंदे सगळं करतो माणूस. पण सूर्याच्या प्रकाशातच सगळं कार्य होतात. तसं परब्रह्म कसं आहे, तर परब्रह्म कसं आहे, प्रत्येक शरीरामध्ये ते आहे, सुप्त अवस्थेमध्ये आहे, पण तेच सगळं कार्य करतो. सगळं कार्य करून घेणारा परब्रह्म आहे. जसा आता आपल्या भारत देशाचा पंतप्रधान मोदी सरकार आहे. मोदी, सगळीकडे मोदी मोदीचा नारा लागतो की नाही. पण मोदी का आपल्या घरातली कामं करायला येतो का प्रत्यक्ष? नाही महाराज. त्या मोदीची सत्ता काम करतो आपल्यावर. तशी ही सत्ता आहे, सत्ता ब्रह्म आहे. तो सत्ता ब्रह्म आपल्या प्रत्येक जीवाला चालवतो. त्याची सत्ता आपल्यावर, जशी मोदीची सत्ता प्रत्येक जीवावर आहे भारतातल्या. जसं सूर्याचा प्रकाश संपूर्ण जगाला काय करतो, प्रकाशित करतो. सत्ता, सूर्याची सत्ता आपल्या प्रत्येक जीवावर आहे. तसं हे सत्ता ब्रह्म आहे आणि त्याचा कधीच नाश होत नाही, कधीच नाश होत नाही बरं का. आणि ते आपल्याला सातत्याने आपण श्रवण केलं, श्रवण भक्तीच्या माध्यमातून विवेक वैराग्य प्रगट होतो.
म्हणून श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे आणि ते आपण रोजच्या रोज करायला पाहिजे बरं का. आणि श्रवण झाल्यानंतर त्याचं मननही व्हायला पाहिजे आणि मनन करता करता आपल्याला ग्रंथांचं वाचनही करायला पाहिजे. हरिपाठ नाही बोलला तरी चालेल, पण हरिपाठाचा अर्थ समजून घ्या. कारण हरिपाठ हे नामसूत्र ग्रंथ आहे. ते नाम कसं घ्यायचं सूत्रबद्ध आपल्या आतमध्ये आहे. ते हरिपाठ आपल्या आतमध्ये आहे. ज्ञानोबारायाने आळंदीवरनं पैठणला जाईपर्यंत हरिपाठ लिहिलेला आहे सगळा. ज्ञानोबारायांनी, मुक्ताईने, सगळ्यांनी जेव्हा त्यांना पैठणला पाठवलं आळंदीच्या लोकांनी, आणि त्या रस्त्यामध्ये जाता जाता त्यांनी हरिपाठ लिहिले. एवढं सुंदर आहे हरिपाठ. हा एकमेव ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये नामसूत्र म्हणजे नाम कसं घ्यायचा आणि नामाशी एकरूप होता होता आपलं गणित आपल्याला सोडवता येतो. आणि हरिपाठ नसेल तर आपल्याच आयुष्याचं गणित आपल्याला सोडवता येणार नाही. हे ज्ञानोबारायांनी जाणलं आणि आपल्याला ते दिलंय बरं का. आम्ही सगळ्यांना करा, ते करायला पाहिजे. केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे. केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे. आपण एरवी जे शारीर चेष्टा त्या माझी एकही न ठगे, एकही न ठके गा सुभटा, दाही इंद्रियांच्या वाटा वाहतुची आहाती. हे महावीरा, हे अर्जुना, एरवी शरीराच्या सर्व व्यापारांत एकही व्यापार राहत नाही. शरीराच्या सर्व व्यापारांत एकही व्यापार राहत नाही. दहाही इंद्रियांचे व्यवहार चालूच आहेत. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या शरीरामध्ये 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये हे आपल्याकडून व्यापार करून घेतात. सगळं प्रपंचाचा, परमार्थाचा सगळा व्यापार 10 इंद्रिय आपल्याकडनं करून घेतात. पण या 10 इंद्रियांना जी शक्ती आहे, जी साक्ष ब्रह्म आहे, ते साक्ष ब्रह्म काम करून घेतो. दिसतं का आपल्याला? ते आपल्याला दिसतं का ती शक्ती? जसे प्रेमानंद स्वामी सांगतात बघा की प्रत्येक ज्या आपल्याला ज्या आता आपल्याला जो प्रकाश मिळतो लाईटचा, तेव्हा लाईटचा प्रकाशाच्या माध्यमातून आपल्याला सगळं कार्य करता येतो. पण जी त्याला जोडलेलं जी शक्ती आहे, करंट जे आहे, ते करंट आपल्याला दिसतो का? पण नाही. त्या करंटवर चालणारे सगळे यंत्र आपल्याला दिसतात. जसं इस्त्री दिसते आहे, इस्त्रीने आपण काय करतो, आपले कपडे इस्त्री मारतो आपण. हीटर आहे, आपल्याला गरम हवा देतो. एसी आपल्याला थंड हवा देते. आपल्या घरामध्ये जे काय आपल्याकडं मिक्सर आहे, ते आपल्याला काय करतो, बारीक बारीक सगळं वाटण करून देतो. मोठ्या मोठ्या मशिनरी आहेत, त्या चालतात. पण ह्या चालवणारा संपूर्ण ह्या यंत्रांना चालवणारी जी शक्ती आहे ती दिसते का आपल्याला? तसं आपल्याला या मनुष्य देहाला अंडज स्वेदज जारज उद्भिद ह्या चारी खाणींना चालवणारी जी शक्ती आहे ती शक्ती कधीही दिसत नाही. पण ती शक्ती असत ती असे सर्व काळ आहे. ती शक्ती एक प्रकारची, आणि ती शक्ती आपल्याला सुप्त अवस्थेमध्ये आपल्याकडे झोपलेली आहे. आणि ती सुप्त शक्ती, झोपलेली शक्ती, ती कुंडलिनी शक्ती आहे. ते कुंडलिनी जगदंबा कशी आहे ते? तिला आपण जगदंबा म्हणतो. विश्वबीजाच्या या कोंबा, संपूर्ण विश्वाचा बीज आहे ते. कोंब आहे, विश्वाचा बीज आहे ती कुंडलिनी शक्ती. आणि ती प्रत्येक जीवाला चालवते. किती सोपं करून ज्ञानोबारायांनी सांगितलंय. पण तरी आपल्या टाळक्यात बसत नसेल तर मग आपल्यासारखे अभागी आपणच आहोत. हे महावीरा अर्जुना, एरवी शरीराच्या सर्व व्यापारात एकही व्यापार राहत नाही. सगळे व्यापार चालूच आहेत शरीराचे. 10 इंद्रियांचे व्यवहार चालूच आहेत. कोणाच्या जीवावर चालू आहेत? तर त्या अव्यक्त शक्तीच्या जोरावर किंवा त्या निर्गुण शक्तीच्या जीवावर किंवा अक्षर ब्रह्माच्या तत्वावर हे संपूर्ण चालतं की ज्याचा कधीच नाश होत नाही. अशी शक्ती प्रत्येक जीवाकडे भगवंताने दिलेली आहे. आणि ती शक्ती आपल्याकडं सूक्ष्म रूपाने आहे.
आणि तीच सूक्ष्मातली शक्ती जर आपण व्यापक केली तर आपण परब्रह्म होतो. म्हणून तुकोबाराय काय म्हटले, अनुरणुया थोकडा तुका आकाशा एवढा, अशी त्यांची अनुभूती आली त्यांना. अनुरणूमध्ये पण तोच आहे आणि आकाशामध्ये पण तोच आहे. पण कधी तुकोबारायला अनुभूती आली, जेव्हा ते डोंगरावर गेले आणि त्या डोंगरावर जाऊन त्यांनी तपश्चर्या केली, त्यावेळेला त्यांना त्याची अनुभूती आली. आणि तशी अनुभूती आपल्याला यायला पाहिजे. आणि अनुभव हा ब्रह्म आहे बरं का. अनुभव 14 ब्रह्मापैकी एक ब्रह्म आहे आणि तो आपल्या वाट्याला जर आला तर मग आपण भाग्यवंत आहोत. श्री गुरूंच्या कृपेने तेही येईल आपल्याला. पण आपले प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्नाच्या अंती म्हणजे प्रयत्नाच्या शेवटीला परमात्म्याची प्राप्ती होते, लगेच नाही बरं का. उकलोने विषयांचा पेटा, होत मनाचा चोटा, तो सुखदुःखाचा राजवाटा, भीतराही पावे. उकलोने विषयांचा पेटा, विषयरूप बाजार उघडून मनाच्या चव्हाट्यावर व्यापार सुरू झाल्यावर मन काय करतो, विषयामध्ये अडकतो. विषयरूप मन काय करतो, तर आपल्या मनाच्या चव्हाट्यावर व्यापार सुरू करतो विषयांचा आणि त्यापासून होणाऱ्या सुखदुःखांचा मुख्य हिस्सा अंतर्यामी अंतःकरणाने प्राप्त होतो. म्हणजे मनाकडून जे जे व्यवहार होतात ते व्यवहार आपल्या अंतःकरणावर उमटतात. म्हणजे मनाच्या पटलावर ते उमटतात आणि मग आपल्याला सुख आणि दुःखाची अनुभूती येते. म्हणजे सगळं करणारा कोण आहे, तर ह्या शरीराचा राजा जो आहे तो मन आहे. म्हणून ज्ञानवरात सांगतात की मनोरूपी पटू फाटे, जेथ हे संसार चित्र उमटे, मनोरूपी पटू फाटे सरोवर आटे, मग प्रतिभा नाही. काय सांगतात, जेथ हे संसार चित्र उमटे, या मनाच्या पटलावर संसाराचं चित्र उमटतं आणि मग त्या मनाला सुख आणि दुःखाची जाणीव होते. सुख दुःख कधी जाणीव होते, त्या मनावरती सुख दुःख उमटतात आणि त्या मनालाच आपण रामरूप केलं तर आपल्याला दुःख होत नाही. आणि मनाला रामरूप करण्यासाठी आपल्याला जे अक्षर ब्रह्म आहे ते कसं प्रगट करायचं हे आपल्या श्रीगुरूने आपल्याला दिलेलं आहे आणि ते आपण अभ्यास करायला पाहिजे. म्हणून या लागे अर्जुना तू अभ्यासी मज मिळे, अभ्यास करून मला भेट. आपल्याला सांगितले बरं का अर्जुनाला. म्हणजे अर्जुना म्हणजे आपण जुनेच आहोत. अरे तू जुना म्हणजे आपण जुनेच आहोत हो. आपण अनेक तुवा भोगिल्या, अनेक योनी, कोणी कुत्रा, कोणी मांजर, कोणी काय 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 योनीमध्ये आपण जाऊन आलोय. प्रत्येक योनीमध्ये आपण जाऊन आलेलो आहोत, तरी आपल्याला त्याची आठवण नाही. पण मनुष्य देहाला येऊन भगवंताने आपल्याला बुद्धिमत्ता दिलेली आहे आणि बाकी योनीमध्ये सगळे आडवे आहेत. आपल्याला उभा केलंय, आपला पाठीचकानं उभा केलं का, तर आपल्याला मूलाधारपासून ब्रह्मरंध्रापर्यंत जाऊन ती कुंडलिनी जागृत करता यावी म्हणून आपला उभा कणा दिलेला आहे. बाकीच्यांना बघा, बाकीच्यांना भक्ती काही नाही हो. भक्तीचा त्यांना काही संबंध नाही भक्तीचा त्यांना. कारण त्या योनीमध्ये काय, तर खा प्या झोपा, मैथून करा आणि झोपा. पण मनुष्य देहाला येऊन काय बुद्धिमत्ता दिलेली आहे. म्हणून आपल्याला मनुष्य योनीला येऊन भगवंताची प्राप्ती कशी करता येईल त्यासाठी आपल्याला उभा कणा दिलेला आहे. मूळाधार, स्वादिष्ठान, मणिपुराणात विशुद्धी, आज्ञाचक्र आणि ब्रह्मरंध्र चक्र, सप्तचक्र भेदन करून आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होणार आहे. म्हणून परमात्मा एक वस्तू असे ते जयादिशय ज्ञानास्तव, ते ज्ञान आपल्याला व्हायला पाहिजे. परमात्मा एक वस्तू असे ते जयादिशय ज्ञानास्तव, त्या एके विने आणे भवस्वर्गादी ज्ञाने, ते अज्ञान ऐसा मने निश्चय केला. त्या एकाशिवाय त्या एका परमात्म्याला प्राप्त करण्याशिवाय अन्य जे आपण करू ते अज्ञान सांगतात ज्ञानोबराया. त्या एके विनं भवस्वर्गादी ज्ञान, स्वर्गाचं सुख भोगायचं हे ज्ञान नाही सांगतात. कारण नाथ बाबा सांगतात की स्वर्गात जे सुख भोगतो इंद्र ते इथं डुक्कर भोगतो सांगतात.
म्हणजे बघा स्वर्गाची उपमा कुठे केली. भरपूर काही सांगता येईल आपल्याला. आपली वेळ संपत आलेली आहे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू ब्रह्मलीन पांडुरंग देवेकर बाबा, सच्चिदानंद सद्गुरू ब्रह्मलीन श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी मी समर्पित करीत आहे. कुंडली